संपर्कात आहे असं ते म्हणाले. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यानं भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे नारायण चौधरी यांची निवड झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आयत्या वेळी भाजपा भिवंडी जिल्हाध्यक्षांनी स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेससोबत जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काल पत्रकार परिषद घेऊन चौधरी यांना पाठिंबा दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे 30 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 12 नगरसेवक यांनी चौधरी यांना मतदान केलं. त्यांना 90 सदस्यांच्या सभागृहात 48 मतं मिळाली. त्यांनी कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांचा 25 मतांनी पराभव केला. तर महापौर पदासाठी भाजपाच्या नंतर जाहीर झालेल्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली. भाजपाचे एकूण 22 नगरसेवक आहेत. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशाविरोधात बंडखोरी करणाऱ्या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर पदाचा उमेदवार बदलल्यानंतर बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नारायण चौधरी आणि इतर नगरसेवकांशी चर्चा झाली होती. चर्चेअंती बंडखोरी करणार नसल्याचं त्यांनी आश्वस्त केलं होतं. मात्र तरीही बंडखोरी करण्यात आली असं चव्हाण म्हणाले. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.